नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज आषाढी एकादशी. तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आपल्या शेळ्यांना इथं चरायला सोडले. तर तिकडून चरून आलं आहे बांधाला वगैरे. आणि इथं जागीच आपलं इथं पण भरपूर मोठं आहे, 10 गुंठ्याचं आहे पूर्ण फार्म. त्याच्यामुळे इथं पण पूर्ण गवत झालेलं आहे. तर ह्या गवताला काही तणनाशक वगैरे मारायची गरज नाही, कारण की शेळ्याचं इथं भरपूर चरतील. आणि इथले इथं जरी चरलं तरी त्यांचं भागल एवढं आहे चरायला इथं. बोला ना. तर नमस्कार मित्रांनो. हे बघा, आज पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे, त्याच्यामुळे शेळ्यांना आपण बाहेर सोडलं आहे चरायला. कारण की आता चारा वगैरे म्हणजे शेतात काहीच नाही, थोडं असं चरून वगैरे. तरी आपल्याच इथं आहे पूर्ण जे 10 गुंठ्याला आपण जाळी मारली त्याच्यातच खाते. तर त्यांना ऑलरेडी सवय आहे, कारण की त्या फिरस्तीच शेळ्या होत्या. त्याच्यामुळे ते बघा कशाही प्रकारचा कुठलाही चारा त्या खात्या. त्याच्यामुळं आता चाऱ्याचं काही 4 महिने तरी आता पाऊस होतो टेन्शन येतं. आता आपण मुरघासासाठी मका वगैरे करतो आहे, मुरघासाच्या बॅगी वगैरे भरून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मेथी घास करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता हे हळूहळू आपण चालू केलं आहे. त्यांच्या तब्येती वगैरे पण चांगल्या आहे, कारण की आपण त्यांना व्यवस्थित 2 टाईम इथं चारायला, कारण की जिथून आणलं तिथं त्यांना खाली बसायला सुद्धा जागा नव्हती. आपल्याकडे शेड वगैरे असल्यामुळं व्यवस्थित त्यांची बैठक वगैरे होती. आणि त्या फिरस्तीचे, त्याच्यामुळं त्या पूर्णपणे बंदिस्त करायचे. लगेच आपण काही करणार नाही, हळूहळू जसा जसा आपल्याकडे चारा वाढत तसं आपण त्यांना बंदिस्त करू. तोपर्यंत अशा पद्धतीने चरत राहतील. भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या किंमत वगैरे. तर किमतीचा काही विषय नाही, ते आपल्याला सरासरी 4,500 एक पडली. तर त्याच्यामुळे काही विषय नाही. दिवाळीपर्यंत आपल्या 6 शेळ्या तयार होऊन जातील. आता बघायला गेलं तर या 2 मोठ्या शेळ्या आहेत, त्याच्यातली एक शेळी हिटवर पण आली, पण आपल्याला लगेच भरायचं नाही. भरताना सगळ्या सोबत भरू आणि चांगल्या पद्धतीने एकदा त्यांचं शरीर वगैरे व्यवस्थित झाले का मग त्याला भरू, जेणेकरून 2 पिल्लांची देण्याची त्यांची कॅपॅसिटी राहील पहिल्याच येताला. आणि कसं भरल्यानंतर शेळीची हाईट वगैरे किंवा बॉडी स्ट्रक्चर पाहिजे तसं वाढत नाही. त्याच्यामुळं आपण त्याला लेट, आता ही समोरची शेळी हिटवर आलेली, त्याच्यानंतर ही पण मोठी शेळी, जे बाकी थोड्या छोट्या आहे, पण मग दिवाळीपर्यंत सगळ्या रेडी होऊन जाते. तर अशा पद्धतीने आता त्या मस्तपैकी खायला काहीच प्रॉब्लेम नाही, काही पण चारा खाते, कारण की त्याला ती सवय, त्यांची सवय आपण मोडत नाही. त्याच्यामुळे त्यांची तब्येती वगैरे व्यवस्थित राहते. ज्यावेळेस आपण मेथी घास वगैरे करू त्यावेळेस त्यांना